आशिया कप हॉकीमध्ये भारताचा सलग तिसरा विजय, कझाकिस्तानचा 15-0 असा पराभव करून युवराज सुखजीतची हॅट्रिक। 2030 कॉमनवेल्थ गेम्ससाठी नायजेरियाचाही भारतासोबत यजमानपदाचा प्रस्ताव। नोव्हेंबरमध्ये स्कॉटलंडमध्ये निर्णय होणार असून भारत 2036 ऑलिम्पिकवरही दावा करणार। पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज आसिफ अली यानं वयाच्या 33व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तथापि तो जगभरातील देशांतर्गत क्रिकेट आणि फ्रँचायझी लीगमध्ये खेळत राहणार। दुसऱ्या T20 सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सचा 9 विकेट्सनं पराभव केलाय, तर 3 सप्टेंबर रोजी तिसरा सामना खेळला जाणार आहे। श्रीलंकेतील जाफना येथे पहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार। कसोटी आणि 2027च्या एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टार्कनं T20 मधून निवृत्तीची केली घोषणा। दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे। दक्षिण आफ्रिका यजमान इंग्लंड विरुद्ध 2 ते 14 सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय आणि T20 मालिका खेळणार। अफगाणिस्ताननं UAEचा 38 धावांनी पराभव केलाय, तर राशिद खान आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला।